कोकरोच जनता पार्टीचं काहीच होणार नाहीये, कारण 22 मिलियन इंस्टाग्रामवर जरी त्यांचे फॉलोअर्स असले तरी त्याच्या फक्त 3% त्यांच्या सपोर्टमध्ये आहेत. कसं काय, तर कोकरोच जनता पार्टीचं जर तुम्हाला सदस्य व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एक गुगल फॉर्म आहे, तो भरावा लागतो आणि तो फॉर्म भरायला जास्तीत जास्त 1 मिनिट लागतो. पण तोच फॉर्म फक्त 3% तरुणांनी भरला आहे. म्हणजे ऑनलाईनवरून जर ही ग्राउंडवर मुवमेंट आणली तर 100रातले फक्त 3 जण त्यांना सपोर्ट करतील. आणि तसंही इलेक्शन कमिशनच्या एका डेटानुसार देशातील फक्त 40% तरुण हे मतदानासाठी रजिस्टर्ड आहेत. बाकीचे 60% हे ऑनलाईन पडून येतं. त्यांना मतदानाचं काहीच घेणं देणं नाही आहे. आणि जी कोकरोच जनता पार्टी ही त्यांचे पहिले उमेदवार बिहारमध्ये उभे करणारे, त्याच बिहारमध्ये 40% सुद्धा तरुण हे मतदानासाठी रजिस्टर नाहीत. तिथं व दिल्ली, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यामध्ये फक्त 25% तरुण हे मतदानासाठी नोंदणी करतात. म्हणजे देशातील तरुण जर इतका जागरूक असेल तर नक्कीच देशाचं काहीच होणार नाही. आणि 20 मिलियन नाही 100 मिलियन जरी फॉलोअर झाले तरी ते फक्त इंस्टाग्रामवरच पडून राहतील. कारण CSDS किंवा लोकमिती या संस्थेने तरुणांचा मतदान प्रक्रियेत सहभाग किती आहे हे जाणून घेण्यासाठी एक सर्वे केला, ज्यात 18 ते 25 वयोगटातील तरुण सहभागी होते. आता त्या सर्वेमध्ये 80 ते 90% तरुण असे होते ज्यांना कोणतं सरकार पाहिजे किंवा कोणता नेता भ्रष्टाचारी आहे याचं सगळं ज्ञान होतं, सगळं त्यांना माहिती होतं. पण दुर्दैव म्हणजे हे सगळं माहिती असून सुद्धा फक्त 50% तरुण मतदानासाठी गेले होते. आणि हे सगळं पाहून मला असं वाटतं की आजच्या तरुणांना ऑनलाईन ऑर्डर करण्याची इतकी सवय झाली की त्यांना असं वाटतं की सरकारसुद्धा आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. पण तसं नसतं. जर तुम्हाला देशामध्ये बदल घडवायचे असतील तर तुम्हाला ॲक्च्युअल ग्राउंडवर यावं लागेल, मतदान करावे लागेल आणि लोकशाही पद्धतीने सरकार आणावं लागेल किंवा सरकार बदलावं लागेल. म्हणून कोकरोच जनता पार्टीने जे 5-6 दिवसामध्ये तरुण गोळा केले, त्यांना जर खरंच वाटत असेल की देशात बदल घडले पाहिजे, रिफॉर्म्स आले पाहिजे, तर ॲक्च्युअल ग्राउंडवर या सरकारला प्रश्न विचारा. याला त्याला फॉलो अनफॉलो करून काही होणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.